तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता 15 वित्त आयोग अंतर्गत UHWC व आयुष कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमातील खालील दर्शवलेली जी पदे आहेत तर तिथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे स्टाफ नर्स. तर यासाठी तर 33 जागा आहेत आणि यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला तर GNM तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे MPW मेल. तर यासाठी ते 31 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर. तर यासाठी ते 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड MBA इन हेल्थकेअर मॅनेजमेंट किंवा मास्टर इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं 3 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. तसेच संगणकाचे ज्ञान तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये इथं मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती स्टाफ नर्स तसेच MPW मेल या पदांसाठी 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 21 ते 60 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 29/6/2025 पर्यंत इथं असणार आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला महाराष्ट्र बँकेचे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर तर खाते क्रमांक इथे देण्यात आलेला आहे. तर त्याद्वारे तुम्हाला इथं परीक्षा शुल्क भरायचं आहे किंवा बँकेच्या डिमांड ड्राफ्टद्वारे पण तुम्ही हे परीक्षा शुल्क भरू शकता. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तर यानुसार उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांकन यादी म्हणजे मेरिट लिस्ट इथं तयार करण्यात येणार आहे. तसेच या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते इथं ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत गुगल लिंकद्वारे. तर अगोदर तुम्हाला गुगल लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. त्यानंतर नागपूर ZED वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्जाचा नमुना इथे डाउनलोड करायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथे साक्षांकित प्रती जोडायची आहे. तर यामध्ये पदवी पदविका प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिका, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, तसेच अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, बँकेचा DD, तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, तसेच पासपोर्ट फोटो. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं 17/2/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.